जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन सुरानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। जय राधा गोपीनाथ राधे। जय राधा गोपीनाथ राधे। जय सीताराम लक्ष्मण हनुमान, जय सीताराम लक्ष्मण हनुमान। जय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद। जय प्रभुपाद। आवाज क्लियर येतोय ना? हो, येतो. ओके, मी स्क्रीन शेअर करतोय. पण प्रार्थना तुम्ही माझ्या बरोबर म्हणू पण शकता. मी दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूप साग्रजात सहगण रघुनाथात् विन्तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदां सहगण ललितां श्रीविशाखावितां च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते
गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील 42 आणि 43 वा श्लोक तुमच्या समोर स्क्रीनवर आहे। यामी मा पुष्पितान्वांच प्रवदन्त्य विपश्रितः वेदवादरता पार्थ ज्ञानदस्तीति वादिनः। यामी मां पुष्पितां वाञ्च प्रवर्धन्त्य विप्रश्रितः वेदवादरता पार्थ न्यायदस्तीति वादिनः। कामात्मानः स्वर्ग पराजन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुला भोगेश्वर्य गती प्रति। ट्रान्सलेशन आहे। अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यांपासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे। ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तींची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही। अजून आपण पुढचा 1-2 श्लोक अजून बघणार आहोत, ते पण आपण रीड करून घेऊया। भोगेश्वर्य प्रसन्ना तयापहत चेतसां व्यवसायित्मिका बुद्धी समाधौन विधीयते। जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यांत अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टींमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही। अजून आपण श्लोक आपण पाहणार आहोत। त्रैगुण विषयी या वेदा निस्त्रैर्गुणो भव अर्जुन निद्वैतो नित्य सत्वस्तो निर्योगक्षेम आत्मवान। वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात। हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो। थांबा जरा अर्ध्या मिनिट तुम्ही बंद केला। हरे कृष्ण सॉरी डिस्टर्ब केला। ओके, चलिए फॅन बंद केला आणि गरम होतंय, त्यामुळे स्टॉप शेअरिंग। ओके, तर आपण आता एवढे ऑलमोस्ट 4 श्लोक पाहणार आहोत। भगवंत काय सांगू इच्छितात, तर गेले काही गेला जो आपण श्लोक घेतला त्याचा पण थोडं नवीन काही जणांनी पाहिलं नसेल, काही जणांना माहित नसेल, त्याबद्दल थोडं आपण चर्चा करूया। की 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जे काही तुम्ही करताय, जर ते भगवंतांसाठी करताय किंवा एक आध्यात्मिक लेवलसाठी आध्यात्मिक गोष्टी जर कुठच्या करताय, तर ते काय होतं,
ते कर्मबंधनात, म्हणजे जर ते भगवंतांसाठी करतायत आणि कर्तव्य दृष्टीने करतायत मग ते आध्यात्मिक लेवलची गोष्ट होते ती, म्हणजे ते कार्य होतं आध्यात्मिक लेवलचं. मग ते जे कार्य असतं ना त्याचा कधी विनाश होत नाही, त्याचा कधी विनाश होत नाही. म्हणजे तुम्ही आता बघा इकडे खूप सारे पैसा कमवलात, मुलं निर्माण केलीत, सगळं केलं, पण जसा तुमचा म्हणजे जसा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तसं त्याच्याकडून सगळं काढून घेतलं जातं. आपण म्हणतो सगळं माझं आहे, मी कमवलंय, मी हे केलंय ते केलंय, पण किती तुम्ही हे करा, म्हणजे आपण कमवू, किती तिकडे मेहनत करू, पण मृत्यूच्या वेळी इवन आपण बघा, आपण एकमेकाला नावाने हाक मारतो, अरे हे म्हणजे म्हणजे आता दुर्वांकूरला ही दुर्वांकूर, हे अनिकेत, म्हणजे असं. पण जेव्हा आपला मृत्यू होतो ते नाव पण आपलं काढून घेतलं जातं. म्हणजे नाव पण आपण काय बोलतो, आता आपण दुर्वांकूर वगैरे नाही बोलत, आपण काय बोलतो, ही बॉडी आहे, त्या बॉडीला आता घेऊन चला, असं. म्हणजे एक हे आहे की सगळं काढून घेतलं जातं मृत्यूच्या वेळी. पण आध्यात्मिक गोष्टी अशा आहेत की आपला आत्मा जसा म्हणजे कायमस्वरूपी आहे, त्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही, भगवंतांचा जसा जन्म आणि मृत्यू होत नाही. मग आत्म्याच्या दृष्टीने जी कार्य केली जातात, भगवंतांच्या संतुष्ट करण्यासाठी जी कार्य केली जातात, जी कर्तव्य केली जातात, त्यांचाही कधीही नाश होत नाही, भले मृत्यू होऊ दे किंवा म्हणजे पुढचा जन्म भेटेल त्याच्या पुढचा, मग ते कंटिन्यू चालू होतं. म्हणजे आपण 1% जरी भक्ती आता केली तर पुढच्या जन्मी ती 2% पासून चालू होणार. 1% ऑलरेडी आपल्याकडे आहे आणि पुढून चालू होणार, असं आहे. पण इकडची सर्व गोष्ट अशी आहे की ज्या पूर्णत्वास नेल्याशिवाय आपल्याला फळ भेटत नाही. जर कुठची मी परीक्षेचं एक्झाम्पल दिलेलं की जर आपण एकच कुठचा तरी पेपर दिला, म्हणजे 7-8 पेपर असतात समजा 12वीच्या बोर्ड एक्झामला, तर त्यातली एकच पेपर दिला आणि बाकीचे दिले नाही, मला कंटाळा येतोय, मला हे होतंय, दिले नाही, मग त्याचा रिझल्ट भेटणार आहे का? नाही, फेल म्हणून येणार. म्हणजे इकडची कुठची गोष्ट मटेरियल लेवलची या भौतिक जगतातली जर आपण ती पूर्णत्वास नेली नाही तर त्याचा आपल्याला फायदा होत नाही. मग आता भगवंत पुढे सांगतायत आता की अल्पज्ञ लोक वेदांतील अलंकारिक शब्दांवर अत्यंत आसक्त होतात. आता नंतर प्रभुपाद तात्पर्यात पण लिखतात की सामान्य लोक बुद्धिमान नसतात. म्हणजे सामान्य लोकांना ते आधी स्वतः कोण आहेत हे माहिती नाही. जर एखाद्या व्यक्तीला मी कोण आहे हे माहिती नाही, मी ते समजून बसतात की मी हे शरीर आहे, मग त्याला कसं माहिती असेल की माझ्यासाठी काय चांगलं आहे? मी जरी पैसा कमवला उद्या जाऊन जास्त करोडपती म्हणलो, पण पैसा कुठे वापरायचा हे माहिती नसेल, मी कदाचित कुठेतरी म्हणजे तो पैसा कुठेतरी वाईट कर्म करण्यात, शरीराचे पालन पोषण करण्यात करेन, बरोबर ना? म्हणजे चुकीच्या ठिकाणी आपण तो जरी काहीतरी भेटलं आपल्या कर्मांमुळे वगैरे तरी पण म्हणून सामान्य लोक ही बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कार्यांवर अत्यंत आसक्त झालेली असतात. म्हणजे वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे की ही गोष्ट करा म्हणजे तुम्हाला ही गोष्ट भेटणार, तुम्ही असं असं करा म्हणजे तसं तसं होणार. म्हणजे जे कर्मांचा भाग आहे तो सांगितलेला आहे की जर तुम्ही अशा देवतेची पूजा केली, जर ही उपासना केली, हे व्रत केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी, या सर्व गोष्टी भेटतील, उत्तमगत होईल, हे होईल, ते होईल, असं असं वेदांमध्ये लिहिलेलं आहे. मग भगवंत याला काय म्हणतात की वेदांमधील अलंकारिक शब्दांवर, हे अलंकारिक शब्द की तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल, तुम्हाला हे ह्या सगळ्या अलंकारिक शब्दांवर धन संपत्ती प्राप्त होईल, मग ह्याच्यावर ते आकृष्ट होतात की त्यांचा जे पहिला मोटिव्ह हेच असतो की मला आनंद भेटला पाहिजे. मग ते शोधत असतात कसं इकडे तिकडे हे काय करायला भेटतं ते करायला. मग ते जेव्हा वेदांकडे पण जातात ना तेव्हा त्याच भावनेने जातात की मला कसा अजून घेता येईल त्याच्याकडून. मग त्याच्यात ते एवढंच शोधतात की वेदांचा अर्थ समजून घेत नाही की हा सर्व वेदांचा अर्थ काय आहे, की कशासाठी वेद बनले आहेत. वेद हे बनलेत भगवंतांना जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी. धर्म पण बनले आहेत हेच की तुम्ही कुठचाही धर्म फॉलो करा, धर्म जर आपल्याला भगवंतांबद्दल प्रेम निर्माण करतोय, भगवंत कोण आहेत, आपल्याला त्यांचे संबंध काय हे जर सांगताय ना, मग तो धर्म आहे. मग तुम्ही हिंदू धर्म दुसरा कुठचाही धर्म निवडू शकता, फक्त सनातन असा विषय नाहीये. पण बाकीच्या धर्मांतून हे शिकवलंच जात नाही
कुठे तुम्ही विचारा, म्हणजे भगवंत कसे आहेत, काय रूप आहे त्यांचं, काय लीला आहे, किती आनंद होतो, प्रेम कसं करतात भगवंतावर, हे बाकीच्या धर्मांतून नाहीच आहे. असं आहे, म्हणजे जर बघायला गेलं तर. मग वेदांमध्ये काय आहे की ते कर्म, मग ते आधी पहिले स्वतः आसक्त असतात लोक, की मला काहीतरी पाहिजे आहे, मला काहीतरी मिळवायचं आहे, म्हणजे मला काहीतरी श्रीमंत बनायचं, मला स्वर्ग प्राप्ती करायची आहे. मग म्हणून ना ते खूप सगळे असे वेदांच्या अशा गोष्टींकडे आकृष्ट होतात, म्हणजे खेचले जातात. आणि मग म्हणजे वेदांमध्ये असं पण आहे की स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिषोम यज्ञ सांगण्यात आलेले आहे. जो स्वर्ग लोकाची प्राप्ती करू इच्छितो त्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे अत्यावश्यक आहे, असं आहे. मग हे काय माहिती आहे, हे कसं आहे की हे असतं बघा, काही काही फुलं असतात, म्हणजे जंगलात वगैरे गेलोत ना आपण, म्हणजे डिस्कवरी चॅनलवर मी जास्त बघायचो, डिस्कवरी चॅनल वगैरे, मग त्याच्यात असायचं की काही फुलं असतात, मग ती ना दिसायला खूप सुंदर असतात, पण ती दिसायला का सुंदर असतात की कारण कीटक असतात ना, ती त्यांच्याकडे खेचले जावे, म्हणजे ते एवढे सुंदर असतात, त्यांना लाल कलर असेल, अशा पाकळ्या पूर्ण फुललेल्या असतील असे, आणि असं एक झाड बघितलं ते असं असतं, मग असं आतमध्ये लाल वगैरे भाग असतो, दिसायला खूप सुंदर दिसतं. मग जे कीटक असतात वगैरे, मग त्याला बघून परत त्याच्यातून एक सुगंध येत असतो. मग हे सर्व गोष्टी बघून किंवा त्यांचं आस्वादन घेऊन त्यांना वाटतं की हे ह्याच्यातच सुख आहे, ह्याच्यातच आपली मजा आहे, म्हणून ते ना त्याच्याकडे जातात. आणि जसे ते बसतात तिकडे, ते फूल असतं ते असं बंद होतं. म्हणजे वेद पण, म्हणजे जे असे सामान्य म्हणजे बुद्धिमान लोक नाहीये, जे वेदांचा अर्थ जाणत नाही आणि त्यांना त्यांच्यातून काहीतरी प्राप्त करायचंय म्हणून त्यांच्याकडे जातात वेदांकडे, मग ते पण ना ते असंच आहे की सुंदर काहीतरी आहे वेद, म्हणजे वेद काहीतरी सांगतायत हे भेटेल ते भेटेल, आणि मग त्याच्याकडे जातात आणि मग ते बंद होतात आणि ते म्हणजे अजून दुःखात जातात. असं आहे की जसं आपण बघितलं की जरी स्वर्ग प्राप्ती झाली तरी ती थोड्याच वेळासाठी आहे, जोपर्यंत ते पुण्य संपत नाही. पुण्य संपलं की परत तुम्हाला पुनरपी जन्म पुनरपी मरण. मग त्याप्रमाणे की मग त्यानंतर प्रभुपाद तात्पर्य दिलंय, स्वर्गामध्ये नंदकानन नावाची उद्याने आहेत. आता हे काय माहिती आहे नंदकानन उद्यान, की तेथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरस आहे, म्हणजे अशी सोमरस म्हणजे सोमरस पान करण्याची उत्तम संधी आहे. मग हे सगळं ऐकून ते तिकडे जात असतात, पण त्यांना माहित नसतं की हे एक ट्रॅप आहे, की तुम्हाला बोलवायचं आणि बंद करायचं. जसं काही काही जेलीफिश पण भेटतात, जेलीफिश जर समुद्रात वगैरे गेलात ना दिसायला खूप सुंदर असतात, पण त्यांना टच केलं ना त्यांच्याकडे असे म्हणजे टोकदार हे असतात जे विष सोडतात असं. मग कसं आहे हे सर्व. मग त्यानंतर पुढचा श्लोक आपण बघतोय की 44वा. मग भगवंत काय सांगतात, जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टींमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. मग जे फक्त ह्या गोष्टींनी आकृष्ट झालेले आहेत, की बघा आता तुम्ही बाहेरच्या लोकांना जरी सांगायला गेलात हे सगळं ज्ञान पटवून जरी दिलं, प्रूफ जरी दिलं, बघा अर्जुन म्हणजे कृष्ण सगळ्यांसमोर होते, राम सर्वांसमोर होते, तरी रावण त्यांच्या विरोधात उभे होते. का होते? म्हणजे रावणाला काय पाहिजे होता की म्हणजे सीतेचं अपहरण का केलेलं त्याने, म्हणजे त्याच्याकडून जे लैंगिक सुख आहे वगैरे ते प्राप्त करता येईल वगैरे, बरोबर ना. असं आहे. मग लोक एवढे त्याच्यात गुंतलेले असतात त्या सुखामध्ये की समोर भगवंत आहेत आपल्या, त्या भगवंतांना ते ऑर्डिनरी माणूस समजतात की सामान्य व्यक्ती आहे. असं आहे. म्हणजे समोर जरी भगवंत येऊन आपल्याला ही भगवद्गीता सांगितली, श्रीकृष्ण स्वतः येऊन की असं असं आहे असं असं आहे, बघ हे प्रूफ आहे, हे माझी लिस्ट आहे, मी हिस्ट्री दाखवतोय तुला, भविष्य पण तुझं सांगते, हे सगळं जरी प्रूफ करून भगवंताने सांगितलं तरी माणसांना मान्य होत नाही. कारण भगवंत याचं कारण काय सांगतात की भौतिक ऐश्वर्य, या जगाच्या ऐश्वर्यात म्हणजे श्रीमंती,
ह्या लैंगिक सुखाकडे एवढे ते आसक्त झालेले आहेत की त्यांना बाकीचं काही दिसतच नाहीये. म्हणजे जे मी एक उदाहरण देतो की कॉइन जर आपण एवढ्या जवळ घेतला ना, म्हणजे कॉइन एवढ्या जवळ घेतला, हा डोळा बंद केला आणि जर आपण जग बघायचा प्रयत्न केला ना, तर आपल्याला सगळीकडे काळोखच दिसणार, कारण कॉइन एवढ्या जवळ घेतलाय. मग आपण सूर्याकडे जरी बघितलं ना, तर आपण काय म्हणणार, कॉइन सूर्यापेक्षा मोठा आहे. कॉइन सूर्यापेक्षा मोठा आहे, कारण त्याने पूर्ण सूर्याला कव्हर केलंय. तर असं नाहीये. जेव्हा आपण याची पट्टी आपण काढू, या आसक्तीची, ह्या सगळ्या गोष्टी मिळवायची जी डोळ्यावर आपण पट्टी लावून ठेवलेली आहे, ही जेव्हा आपण काढू ना, तेव्हा आपण बाकीच्या गोष्टी बघू शकतो. आणि मग भगवंत काय सांगतात की या गोष्टीमुळे, म्हणजे आसक्त झालेले आहेत, या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय की भगवंतांची मला सेवा करायची आहे. मला म्हणजे माझा जो सुप्रीम आहे, ज्याने मला जन्म दिलाय, मला हे सर्व जो पुरवतोय, त्याची मला सेवा करायची आहे. याचा काही नाही. त्यांना फक्त एकच असतं की मला राजा बनायचं आहे, मला मुख्य बनायचं, सगळ्यांनी माझी सेवा केली पाहिजे. पण ते शक्य होत नाही. ते असंख्य प्रयत्न करतात, आयुष्याच्या मरणात पर्यंत प्रयत्न करतात, पण ते त्यांना शक्य होत नाही. नंतर प्रभुपाद तात्पर्य देत आहेत की भौतिक इंद्रिय तृप्ती स्वारस्य असणाऱ्या तसेच अशा क्षणभंगूर गोष्टींनी मोहग्रस्त झालेल्या लोकांना समाधी कधीच शक्य होत नाही. की ही जी ते मिळवायला जात आहेत ना, ती क्षणभंगूर आहे. म्हणजे एका क्षणासाठी भेटतं आणि मग काढून घेतलं जातं. मग त्याच्यासाठी आपण किती मेहनत करतो आणि लगेच ते काढून पण घेतलं जातं. म्हणजे समाधी म्हणजे काय, ती स्थिर मन, की एका गोष्टीवर जर बघा, कुठची गोष्ट आपल्याला मिळवायची असेल ना, आपल्याला फोकस करावा लागतो त्या गोष्टीवर. कुठच्याही ह्या मटेरियल लेवलच्या जरी गोष्टी कोणाला मिळवायचं आहे, कोणाला कुठची तरी परीक्षा क्रॅक करायची आहे, जर कोणाला पास व्हायचं आहे, क्रॅक म्हणजे ती पूर्ण चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे वगैरे, मग पूर्णपणे त्याच्यात दृढ निश्चय ठेवला पाहिजे, पूर्ण त्याच्यातच फोकस. मग मध्येच फोन आला, अरे नाही फोनवर बोलायला गेलो, अरे व्हॉट्सअपचा मध्येच मेसेज आला, बरोबर ना. मग हे काय आहेत, हे सगळे असे डायव्हर्जन्स आहेत. मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं मन आहे ना, ते स्थिर होत नाही आणि ते आपल्याला तिकडे वळवतं. मग काहीतरी दुसरा येणार, मित्र कोणतरी येणार, मित्राचा कॉल येणार, काहीतरी खेळायला जायचं असणार, मग जो आपला मेन मुद्दा आहे तोच विसरून जातो. म्हणजे काही हे पण सांगतात की जे भक्तजन आहेत ते सांगतात की आपण म्हणजे भगवंतांची सेवा करण्यासाठी निघालेलो कुठून, वैकुंठातून, पण आपल्याला मध्येच एक मित्र भेटला किंवा काहीतरी असं दिसलं, आपण तिकडेच पडत राहिलो. मग तिकडून परत दुसरा काहीतरी दिसला, म्हणजे घ्यायला गेलो आहे, समजा एक काहीतरी प्रोडक्ट घ्यायला गेलो आहे, मी घरून आईने सांगितलंय की भाजी घेऊन ये, भाजी घ्यायला गेलोय, पण मध्येच कोणतरी मित्राचं घर लागलं म्हणून तिकडे चाय नाश्ता घ्यायला थांबलो. कोणतरी नंतर पुढे मित्र भेटला, त्याच्याबरोबर नंतर परत फिरायला गेलो. मग मुद्दा आपला गोल जो होता तो लांब राहिला. या ज्या मध्ये गोष्टी येत आहेत त्या कशा येत आहेत, ह्या आसक्तीमुळे येत आहेत. म्हणजे ह्या भौतिक जगाच्या आसक्तीमुळे, आणि त्या कधीच संपणाऱ्या नाहीयेत. तुम्ही एक गोष्टी मिळवली की कसं असतं माहितीये, हे जे लोक असतात ना, जे आसक्त असतात त्या बाहेरच्या गोष्टींमध्ये, त्या दोन स्टेज मध्ये असतात. पहिली स्टेज कुठची असते त्यांची, जोपर्यंत मला ते भेटत नाही, मला एक गोष्ट पाहिजे, मला हा मोबाईल घ्यायचा आहे, तो मोबाईल पाहिजे, मग मी मरतोय आणि मी दुःखात आहे, मला हा ऍपल मोबाईल आहे, एवढा चांगला आहे, सगळे वापरतात, मला कधी भेटेल, मरतोय, झटतोय, दुःख घेतोय त्याच्यामुळे. आणि मग भेटला ना, अरे यार ऍपलचा 14 घेतलेला, आता 15 आला. म्हणजे जेव्हा एक गोष्ट भेटत नाही, मग ती भेटली की त्याचा रस निघून जातो आणि नंतर काय होतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त दुःख, दुसरी जी गोष्ट बोललो मी, जास्त दुःख कधी होतं, जेव्हा ही भेटलेली गोष्ट नंतर काढून घेतली जाते, तेव्हा तर जास्त दुःख, अति दुःख. म्हणजे जेव्हा नसते तेव्हा गोष्ट एवढं काय वाटत नाही, पण जी आपल्याकडे होती गोष्ट ती आता घेतलेली आहे काढून. मग जे असे आसक्ती ह्या बाहेरच्या जगावर, जे क्षणभंगूर गोष्टींवर जे आपलं मन स्थिर, म्हणजे जे क्षणभंगूर गोष्टींमध्ये मन लावतायत ना, त्यांचं असं होतं.
पहिले ते काहीतरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात आणि नंतर एका वेळेनंतर ते काढून घेतलं जातं किंवा त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी त्यांना पाहिजे असतं, काहीतरी अजून चांगलं पाहिजे असतं आणि मग ते दुःख 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 आणि फक्त दुःखातच राहतात. म्हणून त्यामुळे काय होतं, त्यांचं मन एक स्थिर नाही होत. एक इकडे लावणार, नंतर दुसरीकडे लावणार, दुसरं काहीतरी चांगलं आलं तिसरीकडे लावणार, असं आहे. मग त्यामुळे ते भगवंतांना जाणू शकत नाही. भगवंतांचं हे रिअल नॉलेज काय आहे, हे जग काय आहे, आपण इकडे जन्म का घेतलाय, मी एवढ्या दुःखात काय आहे. बघा, आपण बॉडीला सर्व काही पुरवतो, बॉडीला आपण व्यायाम करतो, आपण त्याला मेडिसिन हवं असलं तर मेडिसिन्स देतो, परत त्याला जेवण चांगलं चांगलं तुपातलं वगैरे देतो, सगळं चांगलं करतो. बघा, जर कोण चांगल्या फॅमिलीचे असेल तो सगळं देतो त्याला, तरी पण तो आजारी पडतो, तरी पण तो म्हातारा होतो, तरी पण त्याची डेथ होते. म्हणजे विचार करा, त्याचा मृत्यू होतो. म्हणजे बघा की हे लाईफ असं बनवलेलं आहे की त्याला दुःख हे मिळायचंच आहे. म्हणून ह्या जगामध्ये सुख शोधणं हे मूर्खपणाची लक्षणं आहेत. मग त्यामुळे प्रभुपाद तात्पर्य लिहितात की सामान्य लोक हे बुद्धिमान नसतातच, ते ह्या गोष्टीमध्ये सुख शोधायला जात आहेत, ते बुद्धिमान नाही आहे अशा. मग त्याच्यानंतर 45वा श्लोक आपण बघत होतो की वेद भगवंत सांगतात की वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. हे अर्जुना, या 3 गुणांच्या पलीकडे स्थित हो, सर्व द्वंद्वातून मुक्त होऊन आणि लाभ व रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपरायण हो. मग भगवंत इकडे थोडं वेदांबद्दल बोलतायत की वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांचे विवेचन करतात. आता हे कुठचे 3 गुण? आपण हे 3 गुण इन डिटेल मध्ये आपण पुढे येणाऱ्या म्हणजे काहीतरी 14व्या अध्यायामध्ये आहेत ते. फक्त आपण इकडे थोडं एक जाणण्याचा प्रयत्न घेऊ, हे कुठचे गुण आहेत. आपण त्याचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन पुढे भगवंत करणार आहेत 3 गुणांचं. मला म्हणजे थोडक्यात आपण समजून घेऊया. जी प्रत्येक व्यक्ती आहे ना या जगामध्ये किंवा कुठची गोष्ट आहे, या 3 गुणांमध्ये सामावलेली आहे. कुठचीही गोष्ट करा, मनुष्य असेल, प्राणी असेल, कुठची तरी गोष्ट असेल, वस्तू असेल, या 3 गुणांमध्ये सामावलेली असते. कुठची तरी कृती असेल, गोष्ट नाही म्हणू शकत, कृती बोलू शकतो, ह्या 3 गुणांमध्ये. आता हे 3 गुण कुठचे आहेत? हे प्रकृतीमध्ये 3 गुण असतात. एक तमोगुण, एक रजोगुण आणि एक असतो सतोगुण. इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर मोड ऑफ गुडनेस, पॅशन आणि इग्नोरन्स. तमोगुण काय असतो? इग्नोरन्स. तमोगुणात म्हणजे काय की जो व्यक्ती म्हणजे त्याला काय हेच नाही, म्हणजे सूझबूझ नाही, झोपून राहिलेला आहे, सेक्स बद्दल फक्त विचार करतोय, हे सगळे गोष्टी ना ते तमोगुणांच्या लिस्ट मध्ये येतात. ते बघा, तमोगुणवाले रात्र जागरण करतात, दारू पिऊन रात्रभर असं. आणि ह्या प्रकृतीमध्ये पण ना 3 गुण, हेच 3 गुण आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं, सकाळचा वेळ असेल ना तो सत्वगुणांसाठी असतो, म्हणजे गुडनेस साठी. मग तिकडे चांगले व्यायाम करणारे, परत आपलं म्हणजे सकाळी लवकर उठणारे, भगवंतांना म्हणजे भगवंतांची सेवा करणारे, परत काही ना काही चांगलं कार्य करणारे लोक असतात ना, सकाळी बघा 5 किंवा 3 वाजल्यापासून चालू होतो सत्वगुण. 3 वाजले ते 6-7 पर्यंत असतो सत्वगुण, गुडनेसचा गुण. मग ह्या काळामध्ये सगळे काही चांगलं एन्व्हायरमेंट एकदम फ्रेश असतं. अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करायला माइंड फोकस असतो आपला. पुरेसा वेळ झोपायचा झालेला असतो, माइंड एकदम फोकस असतो, कोण डिस्टर्बन्स करणार नसतो. हे सगळे गुण कसे आहेत? सत्वगुणावाले, गुडनेस वाले. नंतर 7 नंतर ना थोडे बघा, 7 नंतर लोक कशाला निघतात? पैसे कमवायला निघतात. रजोगुण बाहेर निघतात नोकरी धंदा करायला, पैसे कमवायला. म्हणजे काय की मी जे करीन मला रिटर्न मध्ये काहीतरी द्या. मी काहीतरी नोकरीला जातोय ना, तर मला काहीतरी रिटर्न मध्ये द्या. हे कुठच्या गुणातले आहेत? रजोगुण मधले आहेत. पॅशन म्हणजे ते तेवढंच, म्हणजे एक हात से दो, एक हात से लो, ह्या मोड मध्ये असतात. त्याच्यानंतर म्हणजे हा जो गुण असतो तो ऑलमोस्ट संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत असतो आणि त्याच्यानंतर चालू होतो तमोगुण.
तमोगुण चालू होतो. त्याच्यानंतर तमोगुण जो चालू होतो म्हणजे 3-4 वाजल्यानंतर तो परत रात्री म्हणजे पहाटेच्या 3 वाजेपर्यंत असतो. मग त्याच्यात दारुडे येणार, परत इलिसिट सेक्स वाले येणार, असे सगळे. मग त्यांची कार्य एकदम पॉवरफुल मध्ये असतात. मग बघा हे सगळे गुण ना पूर्ण सगळे काही कार्य असतात ना ह्या 3 गुणांमध्ये आणि व्यक्ती पण या 3 गुणांमध्ये कार्य करत असतो. म्हणजे समजा एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक समजा म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंगात हे गुण असतात. म्हणजे कुठच्या तरी एका गुण एक बांधलेला असतो किंवा त्याचे प्रत्येक कार्यानुसार हे गुण बदलत पण असतात, असं पण असतं. म्हणजे समजा जर एक डॉक्टर आहे, रात्रीची 12ची वेळ आहे, एक डॉक्टर आहे. मग जो एक तमोगुणातील डॉक्टर आहे त्याच्याकडे एक 12 वाजता रात्री पेशंट आला समजा, त्याच्या घरी आला, घरी कारण 12 वाजता डॉक्टर हॉस्पिटलमध्ये वगैरे नसू शकतो, क्लिनिक जर असेल तर वगैरे. मग तो घरी आला आणि मग तो काय सांगणार, नाही मला आता वेळ नाही, मला झोपायचं आहे, हे मी बंद केलं माझं. मग हे काय तमोगुणातले, कारण त्यांना झोप वगैरे हे सगळे म्हणजे लेझीनेस या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट होती, नाही मला वगैरे, किंवा जास्त पैसे मागणार ते वगैरे असं करणार. त्याच्यानंतर हे झाले तमोगुणवाले. आता तीच सिच्युएशन पण जो डॉक्टर आहे ना तो आता रजोगुणातला आहे, पॅशन मधला आहे. मग तो आता सेम सिच्युएशन 12 रात्रीचे वाजलेले आहेत, कोणतरी एक पेशंट आहे तो त्याच्याकडे आलाय आणि बोलतोय की माझं हे दुखतंय सगळं. मग तो काय बोलणार, अरे तो विचार करून रात्री 12 वाजले, याच्याकडून चांगला पैसा आपण घेऊ शकतो, कारण याला तर आजूबाजूला कोण डॉक्टर पुढे भेटणार नाही, तो पण भेटणार नाहीत सहजा. मग तो विचार करणार, एवढं काम आहे ना तर मी एवढे पैसे घेईन, म्हणजे 1000 रुपये घेईन, काहीतरी एक छोटंसं काम असेल, पण तो सांगणार काय मी 1000 रुपये घेईन, मी येणार, पण तुम्ही देणार का एवढे 1000 रुपये, तर मी येतो तुमच्या घरी, तुमच्या किंवा काय जर तुमचं ट्रीटमेंट करायची तर मी करतो, पण एवढे पैसे होतील बोला. हे काय पॅशनवाले की रजोगुणवाले. त्याच्यानंतर येतात सत्वगुणवाले. सत्वगुण मध्ये पण आता सेम सिच्युएशन आहे. समजा 12 वाजलेले आहेत, पेशंट आले त्यांच्याकडे, पण हा जो डॉक्टर आहे तो एकदम चांगला सत्वगुणवाला डॉक्टर आहे, म्हणजे ज्याने सगळ्या अशा क्वालिटीज घेतलेल्या आहेत जे सत्वगुणातील आहे, तयार केलेले आहेत. मग त्याची सिच्युएशन कशी असेल, तो काय म्हणेल की अरे थांबा, आधी पैशाचं वगैरे बोलू नका, आपण आधी ट्रीटमेंट करूया. आधी म्हणजे डॉक्टरांसाठी काय म्हणतात ना ते पेशंटच देवता वगैरे असं काहीतरी असतं त्यांचं, ते जाऊ दे आता. मग तो आता आधी काय म्हणेल, पैशाचं वगैरे नंतर द्या, तुम्ही काय इकडेच राहताय वगैरे, ठीक आहे तुम्ही नंतर द्या पैसे, आपण काय ओळखतो किंवा म्हणजे कमी घेईल वगैरे असं. पण आधी ट्रीटमेंट 12 वाजता आलाय म्हणजे काहीतरी सिरियस काम असेल, म्हणजे सिरियस कोणतरी पेशंट असेल, म्हणजे आधी आपण त्याला ट्रीटमेंट केली पाहिजे त्याची, बरोबर ना. मग तो जो व्यक्ती असेल ना तर तो सत्वगुणातला आहे. बघा सेम सिच्युएशन आहे, सेम कृती आहे, म्हणजे मोस्टली सगळ्यांची, पण इंटेन्शन वेगवेगळे आहे. भक्तीमध्ये इंटेन्शनला जास्त व्हॅल्यू दिली जाते कम्पेअर टू ऍक्शन. ऍक्शन काही असेल पण इंटेन्शनला जास्त महत्व दिलेलं आहे. पण तो बाहेरच्या जगात जर तुम्ही बघितलं ना, बाहेरच्या जगात कृतीला जास्त, ऍक्शनला जास्त महत्व दिलं जातं. जर चुकीचं घडलं आणि कोण आले तर हे म्हणजे बाहेरचे लोक काय म्हणतात, नाही तू हे केलंस ना, मग तो सांगायचा प्रयत्न काय करणार, नाही माझं इंटेन्शन ते होतं पण हे असं झालं. मग तो काय म्हणणार, हे नाही ते काय सांगू नको, हे झालं ना चूक, तर चल आता फाईन भर किंवा काहीतरी जे काय असेल निस्तारायचं ते निस्तार. पण जर भगवंतांच्या केसमध्ये कसं असतं स्पिरिच्युअल याच्यात, की इंटेन्शन महत्वाची आहे, ऍक्शन महत्वाची नाहीये. म्हणजेच तुम्ही बघा की म्हणजे कुठचा तरी एक डिमन होता, एक असुर होता, त्याने भगवंतांना मिठी मारली. कुठच्या उद्देशाने मिठी मारली, की त्यांना मारण्याच्या, श्रीकृष्णांना मारण्याच्या, आता माझ्याकडे लिहिलेलं आहे पण ते नोटबुक मध्ये आहे, 2 डिमॉन्स होते. मग ते पकडायला जात होते ना तेव्हा भगवंतांना मिठी मारली एकदम जोरात, की भगवंतांना आता मारून टाकतील. पण मिठी मारणं ही झाली कृती, इकडे कृतीला महत्व नाही. इंटेन्शन काय होतं त्यांचा, मारणे. पण तेच जी यशोदा माता असते ती भगवंतांना, म्हणजे दामोदर लीला तुम्ही जर वाचली ना, दामोदर लीला, तर त्याच्यात ते भगवंतांना एकदम रडेपर्यंत
म्हणजे त्या दामोदर लीलेमध्ये पूर्णपणे लिहिलेलं आहे की भगवंत पूर्णपणे रडतायत, म्हणजे ते घाबरलेले आहेत पूर्ण. श्रीकृष्ण भगवंत स्वतः घाबरलेले आहेत आणि असे खोटे मोठे खरोखरचे घाबरलेले आहेत. कोणाला? यशोदा मातेला. आणि ते रडतायत आणि यशोदा माता काठी घेऊन त्यांच्या मागे चला मारायला चालली आहे. तर हे पण ही झाली कृती. पण कृतीत इंटेन्शन काय आहे की हा जाऊन चोरी करतो आणि आपल्या घरी एवढं जे बनतंय ते खात नाही, बाहेर जाऊन दुसऱ्यांच्या घरी चोरी करतो. बरोबर ना? मग मग ह्याचं लग्न कसं होणार पुढे? म्हणजे कृष्णाचं यशोदा मातेला ती काळजी पुढची की माझ्या कृष्णाचं लग्न जर हे असेच जर पोऱ्यांच्या छड्या काढत राहिला, दुसऱ्यांच्या घरी चोरी करायला लागला, तर ह्याला पोरगी कोण देणार? म्हणजे विषय काय आहे की इकडे इंटेन्शन काय, एक प्रेम आहे आणि प्रेमाच बरोबर काय आहे की माझ्या कृष्णासाठी काय चांगलं आहे, मग भले मी काठी घेऊन त्याच्या मागे लागते, पण माझ्या कृष्णासाठी काय चांगलं हे झालं इंटेन्शन. मग भक्तीमध्ये इंटेन्शनला जास्त महत्व दिलं जातं कम्पेअर टू ऍक्शन. मग इकडे जर आपण हे 3 गुण बघितले ना, 3 गुणांमध्ये कृती साहजिक सगळ्यांची सेम असेल, पण इंटेन्शन काय होतं प्रत्येक कृती मागे, त्यानुसार तमो, रजो आणि सत्व गुण काम करत असतात. मग हे वेद आहेत ना, ते प्रामुख्याने ह्या 3 गुणांमध्ये हे केलेले आहेत. आता हे वेद म्हणजे काय, वेद काय चुकीचं सांगतायत का? जर वेदांचं फॉलो करून आपल्याला दुःख भेटणार असेल तर वेद आपल्याला वाचायलाच नाही पाहिजे. बरोबर ना? जर भगवंतांपर्यंत ते पोहोचवू शकत नाही, ते जर आपल्याला असे बंधनात टाकतात परत या जन्म मृत्यूच्या, तर आपल्याला ते का वाचले पाहिजे? तर तसं नाहीये. वेद काय आहेत की वेदांमध्ये असं नॉलेज, म्हणजे सगळं नॉलेज आहे वेदांमध्ये की एक जर तमोगुणी जरी व्यक्ती असेल तरी तो जर एकदम तमोगुणात आहे, दारू पितो आहे, लष्टी आहे, सगळ्या म्हणजे आपल्या वेदांमध्ये ना सगळ्यांचा, आपल्या स्पिरिच्युअल म्हणजे भगवंतांनी सगळ्यांचा विचार केलेला आहे. जो तमोगुणात जरी असेल, जो एकदम दारुडा व्यक्ती आहे, एकदम पूर्ण 12-1 वाजेपर्यंत झोपतो सकाळचे, त्याला पण कसं आपल्याकडे वापस घेता येईल, मग त्याच्यासाठी हे लेवल्स बनवलेले आहेत, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. मग जर वेद आपण वाचून त्यांना जर आपण फॉलो केलं ना, तर काय होणार, आपण एक स्टेप बाय स्टेप वरती चालणार. म्हणजे तमोगुणातून रजोगुणात येऊ, रजोगुणातून सत्वगुणात येऊ, आणि पुढे भगवंत काय सांगतात की ह्या 3 गुणांच्या पण आपल्याला पलीकडे जायचं आहे. हे 3 गुण आहेत ना, रजो, सत्व, तमोगुण, यांच्या पण आपल्याला पलीकडे जायचं आहे. समजलं? ते कसं पलीकडे जायचं ते आपण जरा आताच बोलणार आहोत, पण पुढे बोलणार आहोत. मग प्रभुपाद तात्पर्य लिहितात की सर्व भौतिक कार्य ही भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या क्रिया व प्रतिक्रियांमुळे घडून येत असतात. ती सर्व भौतिक प्रकृतीत बद्ध करणाऱ्या कर्मफल प्राप्ती करिता असतात. म्हणजे कर्मफल प्राप्ती भेटलं की परत जन्म घ्यावा लागणारच आहे असं, कारण कर्म केलंय मग फल प्राप्ती होणार तसं. मग सर्वसामान्य लोकांचा इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रातून आध्यात्मिक स्तरापर्यंत क्रमाक्रमाने उद्धार करण्यासाठी वेद हे विशेषतः सकाम कर्माचे निवेचन करतात. म्हणजे हळूहळू ते सकाम कर्माकडे जातील. म्हणजे सकाम कर्म म्हणजे काय की कुठचंही म्हणजे कर्म केलं पण ते भगवंतांसाठी केलं. जसं आपण बघितलं की कुठचंही आपण कार्य करू ना की मग हे 3 गुणांमध्ये ते धरलं जाणार नाही, आणि जर ह्या 3 गुणांमध्ये ते धरलं जाणार नाही तर ते कर्मबंधनात नाहीये, ते कर्म होणार नाही, ते ड्युटी होईल, आणि म्हणून ते आध्यात्मिक लेवलवर मोजलं जाईल ते जे कार्य असेल ते असं आहे. मग भौतिक प्रकृतीत असणारे सर्व जीव अस्तित्वासाठी अत्यंत कठीण असा संघर्ष करतात. म्हणजे इकडे राहण्यासाठी भौतिक हे जगातले सर्वजण आहेत ते खूप संघर्ष करतायत. मग भौतिक विश्वाच्या निर्मितीनंतर अशा लोकांसाठी कसे राहावे आणि भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे, या जन्म मृत्यूच्या बंधनातून कसे मुक्त व्हावे हे शिकवण्यासाठीच भगवंतांनी वैदिक ज्ञान दिले आहे. जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या कार्यांचा अंत होतो, अर्थात कर्मकांडांचा अध्याय संपतो, तेव्हा उपनिषदांच्या रूपाने आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीचे संधी उपलब्ध होतात. म्हणजे जेव्हा आपण या इंद्रिय तृप्तीतून बाहेर पडू, इंद्रिय तृप्ती, कर्मकांड, हे कर्मकांड म्हणजे तेच की आपण कर्म करणार, काहीतरी फळ भेटणार, म्हणजे तेच इंद्रिय तृप्ती.
थोडक्यात सांगायचं झालं. किंवा आपण याच्यातून जेव्हा बाहेर पडू तेव्हा उपनिषदात म्हणजे हे जे गीतोपनिषद म्हणतो आपण याला, भगवद्गीता म्हणजे काय, गीतोपनिषद, उपनिषद म्हणजे वेदांमध्ये पण ते वरच्या लेवलचं आहे ते. मग याच्यात कसं की भगवंतांपर्यंत म्हणजे जेव्हा आपण या 3 गुणांपासून आपण बाहेर पडू तेव्हा आपण या भगवंतांबद्दल आपण विचारणा करू शकतो की भगवंत कोण आहे, त्यांच्याकडे पोचायचं कसं. जेव्हा या 3 गुणांमध्ये आपण अडकून राहू ना, परत जन्म मृत्यू चालू राहणार आहे. मग ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे, 3 गुणांच्या ह्या 3 गुणांमध्ये बाहेर पडायचं असेल तर जेव्हा मनुष्य पूर्णतः श्रीकृष्णांच्या इच्छेवर अवलंबून राहून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा तो या दिव्य आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करतो. म्हणजे या 3 गुणांच्या बाहेर जर पडायचं असेल तर आपल्याला भगवंतांची सेवा केली पाहिजे. सगळं काय करू ना ते भगवंतांसाठी केलं पाहिजे. मग तेव्हा आपण या 3 गुणांमध्ये अटकले जाणार नाही. समजलं. मग आपण या मुक्तीच्या मार्गाकडे आपण जाऊ शकतो. पण भक्तांना ही मुक्ती पण नको असते. तो आपला एक वेगळा टॉपिक आहे, आपण वेगळ्या वेळी चर्चा करू. मग तेव्हा आपण इकडून मुक्त होऊ शकतो, जेव्हा आपण लाभ आणि रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊ तेव्हा. समजलं. मग त्याच्यामुळे आपल्याला वेद पण वाचायचे आहेत, कुठच्या दृष्टीने वाचायचे आहेत की मला भगवंतांपर्यंत पोचायचं आहे आणि त्यामुळे मला स्तर वाढवत जायचं आहे माझा आणि ज्ञान ग्रहण करायचं आहे. हा जग कसं चालतंय, काय चाललंय हे ज्ञान घ्यायचं आहे. याच्यासाठी मला वेदांकडे जायचं आहे, ना की काहीतरी मला त्याच्यातून मिळवायचं आहे म्हणून मी वेद वाचतोय. काहीतरी तिकडचं काहीतरी उपास तापास केले, त्यांनी सांगितलं तसं काहीतरी केलं आणि मला काहीतरी पाहिजे याने गेलो तर आपल्याला ते अजून म्हणजे ते आकर्षण अजून आपल्या ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात बंधनात अजून अडकण्यास कारणीभूत ठरणार आहे. ठीक आहे. मग त्यामुळे सगळं काय करायचं ते भगवंतांसाठी करायचं आहे बास. प्रत्येक वेळी प्रभुपाद बघा सगळीकडे आपण एकाच ठिकाणी जाऊन थांबतोय की सगळं काय करायचंय ते भगवंतांसाठी करायचंय. हाच उद्देश आहे. हाच वेदांचा पण उद्देश आहे की म्हणजे सर्व धर्म, सगळे जे धर्म आहेत, सगळ्या धर्मांचा उद्देश काय आहे की भगवंतांना जाणणे आणि भगवंताने आपलं रिलेशन काय आहे हे परत स्थापन करणे, जाणून घेऊन. हे सर्व धर्मांचा, सर्व पुस्तकांचा आणि सर्व यांचा उद्देश आहे. मग तो उद्देश आपण ठेवून आपण सगळे वेद वाचायचे आहे. वेद जर कोणाला वाचायचं असेल तर ते वाचायचं आहे. वेद नाही वाचायचं असेल तर भगवद्गीता एक भास आहे. वेदांचं सगळं ज्ञान याच्यात दिलेलं आहे, सारांश थोडक्यात. कारण वेदांमध्ये तुम्ही एक जरी वेद वाचायला गेला तर तुमचं आयुष्य कमी पडेल, पण तुमचा वाचून होईल, पण समजणार नाही. समजले की समजणार नाही हे वेगळा विषय आहे. वाचून तर होईल, म्हणजे 2, 3, 4, 5 वर्ष तुमच्या स्पीडवर पण डिपेंड आहे ते. मग कसं आहे, पण आपला उद्देश काय असला पाहिजे की भगवंतांना मला जाणायचं आहे. म्हणजे काय आहेत भगवंत, ते कसं काय, मी त्यांच्याबद्दल कसं अजून प्रेम करू शकतो, त्यांची अजून कशी सेवा करू शकतो हे जाणायचं आहे. आणि तेव्हा आपल्याला ते पुस्तकांपासून या वेदांपासून आपल्याला ज्ञान घ्यायचं. कारण त्यांचा ध्येय तो आहे सर्व पुस्तकांचा किंवा ह्या आध्यात्मिक म्हणजे वेदांचा वगैरे सर्वांचा उद्देश तो आहे. समजलं. ठीक आहे. हरे कृष्णा. जर कोणाचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. जर त्याचं उत्तर येत असेल तर मी सांगण्याचा प्रयत्न करेन. जर मला येत नसेल तर ऑब्विसली नाही सांगू शकणार. परत मी त्याच्यावर स्टडी करेन आणि सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. कोणाचा काही प्रश्न आहे? कोणाचा नाही? त्याच्यात तुम्हाला प्रश्न पडत नाहीत, मला समजतंय ना, म्हणजे सांगतोय ते. कधी कधी प्रश्न पडतो, काय विचारतच नाहीत. ऐकतायत की नाही ते चालू ठेवून गेलेत कुठेतरी. डायरेक्ट 12 वाजता आले, 1 वाजता बंद करायची वेळ झाली. काहीतरी सांगितलं चालू द्या. असं नाही ना.
हा हा म्हणजे एवढे प्रश्न लिहिलेले आहेत म्हणजे ते मग हा मग एकाच दुसरा प्रश्न घेऊ शकतो म्हणजे येत असेल तर आपण म्हणजे त्याचे उत्तर मला तर आपण हो देवाला काय टाइमपास नाही होता. चला आता काय मजा करायची आहे तर आपल्या भक्तांची आपल्या मुलांची काहीतरी मजा करून टाकूया. असं हो कुठे कुठे वाचलं. ओके तुम्ही बायबल पण वाचले ओके मी अजून वाचले नाही बायबल मधलं मी काय सांगू शकणार नाही. हा तर विषय कसा होता माहितीये की आता एक तुम्हाला सांगतो की जर आई वडील आपण बघा आपण जेव्हा लहान होतो आता दुर्वांकूर आता माझ्या फॅमिली मेंबर आहे म्हणून मला त्यांची बहिणीचं नाव पण माहिती आहे की रुद्राणी आता रुद्राणीला लहानपणी आई म्हणजे आई वडिलांकडे काही ना काही मागायचे ते बरोबर ना आता पण मागत असेल पण तेव्हा ती खेळणी मागायची म्हणजे भातुकलीचा कोटी कोटी जे जेवण करण्याचे वगैरे बरोबर ना कोटी कोटी ते ताट असेल मग एक कुकर असतो छोटा आपण घेऊन येतो बघा विकत खेळण्यासाठी भातुकलीचा खेळ वगैरे आपण म्हणतो मग हे काय होतं कि कोणतरी आपल्याला तेव्हा आई वडील होते आई वडील आपल्याला जेवण पण देत होते आपल्याला सगळं करत होते बरोबर ना तरी ते जो लहान मुलं आहे त्याची इच्छा काय झाली काय इच्छा झाली की मला पण असं करायचंय मला पण जेवण करायचंय मला पण आईसारखं पप्पांसारखं ऑफिसला जायचंय मला पण हे सगळं करायचंय ती इच्छा आधी काय झाली मेन आधी कारण आपण भगवंतांचे अंश आहोत आपण समजलं ना भगवंतांचे मुलं आहोत म्हणून आणि भगवंत कसं आहे की सगळं म्हणजे भोगी आहे सगळ्यात मोठे भोगी म्हणजे आपण त्यांना अर्पण करतो ते ग्रहण करतात जे काही अर्पण करतो ते म्हणजे सगळ्यात मोठे भोगी म्हणजे सगळं ऍक्सेप्ट करणारे मग ते आहे मग आणि कसं आहे सगळ्यात मोठे आहेत ते म्हणजे वरच्या लेवलचे आहेत एकदम टॉप मोस्ट आणि त्यांची आपण मुलं आहोत बरोबर ना मग आपली पण त्यामुळे इच्छा होते कारण आपल्यात पण भगवंतांचे गुण आहेत भगवंतांचे जसे इटर्नल आपल्यात आपण पण इटर्नल आहोत बरोबर ना मग असेच काही म्हणजे त्या क्वांटिटी मध्ये नाहीत आपण पण त्यांच्यासारखं म्हणजे इंटेलिजन्स आहे आपल्याकडे सगळं आहे पण आपण क्वांटिटी वाईज त्यांच्या बरोबर नाही आहोत गुण आहेत पण थोड्या प्रमाणात छोट्या प्रमाणात मग तसंच आपल्याला अशी पण त्यांचे गुण असल्यामुळे आपल्याला अशी इच्छा झाली त्यावेळी कि मला पण हे सगळं उपभोगण्याचं मला पण राजा बनायचं आहे माझे वडील सगळ्यांचे मोठे राजे आहेत सगळ्यात मोठे राजे आहेत सगळ्यांचं बघतात बॉस आहेत सर्वांचे मला पण बॉस बनायचं आहे मग तसंच जसं त्या मुलाला एका छोट्या मुलाला रुद्राणीला म्हणजे जी तुमची बहीण आहे दुर्वांकुरांची तिला वाटतं काय छोटी असताना की मला पण आई जेवण करते ना मला पण जेवण करायचंय मग आई काय करते हा तुला पण करायचं आहे ना तू आता सांगितलं मी तुला जेवण देतोय तर तू काय ऐकणार नाहीयेस आणि ऐकते का कोण आपण ऐकतो का ना मला आपण मुलगे पण गाडी खेळायचंय कारण वडील माझ्या गाड्यातून जातात माझ्या आजूबाजूचे लोक गाडीतून जातात मला पण गाडी खेळायचंय मग जरी आई वडिलांनी सांगितले नाही घ्यायची गाडी नाही मी तुला फिरवते सगळं तरी आपण नाही ऐकत मग तसंच मग ती रुद्राणी पण नाही ऐकली बरोबर ना आणि मागते ते की मला पण हे कर मग भगवंत म्हणजे आई वडील काय करतात त्या मुलाच्या सुखासाठी मुलाच्या बाळाच्या सुखासाठी काय करतात खोटं आणून देतात हे घे हा छोटासा कुकर हा छोटासा स्टोव हे जेवण करायचं हा आता मी चहा पिली हा असं आणि आपण पण कोण भाऊ वगैरे असतो त्याचे आपण पण त्याच्यात हा मी पण येणार मी पण ऑफिसला जाणार मी पण हे करणार ते करणार आपण पण असं लग्न करायचं छोटं खोटं असं मग हेच आहे की भगवंत पण
काय होतात की आता काय मुलाची इच्छा आहे, मी सांगितलं मी तुला सगळं देतोय, मी तुझा आनंद देतोय, सगळं देतोय, पण तू काय ऐका ना, आपण काय ऐके ना. म्हणजे जे आपण आहोत भगवंताने आपण जेव्हा हे सगळं चाललेलं तेव्हा आपण काय ऐकलो नाहीत, आणि मग भगवंतांनी खोटं खोटं निर्माण केलं. म्हणजे हे सगळं की तुला भोगायची इच्छा आहे ना तर भोग, म्हणजे तुला राजा बनायचं आहे ना, म्हणून इकडे सगळ्यांची मेंटॅलिटी तीच आहे की मला राजा बनायची आहे. ही कुठून आली आहे? कारण आपले वडील राजा आहेत सर्वांचे, असं आहे. मग त्यामुळे आपली ती मेंटॅलिटी झालेली आहे. पण भगवंत हे पण हे करतात की नाही, माझ्याकडे ये तू परत परत ये माझ्याकडे. कारण त्यांनी मग हे असं बनवलं जरी असेल ना तरी त्याच्यात दुःख टाकलं. का टाकलं? कारण मग हे वापस नाही येणार माझ्याकडे, हे माझ्याकडे. आणि आपलं तर प्रेमाचं आदान प्रदान आहे, मग पाहिजेत ना आपल्याला आनंद. म्हणजे तो जो जीव आहे त्याचा आनंद, आता बघा आपला आनंद मुख्यतः कुठे आहे? आई वडिलांकडे आहे, कारण त्यांच्याकडे प्रेम आहे. आपलं जे लांब जातात त्यांचं तर काय बोलायचं, पण ज्यांना खरं प्रेम आहे आई वडिलांवर, त्यांचा आनंद आई वडिलांच्या आनंदामध्ये आहे. म्हणून आई वडिलांना पण माहिती आहे की जेव्हा आपण एकत्र राहू, एकत्र सगळं हे करू, तेव्हा आपला आनंद आहे. असं मग ते मग त्याच्यात दुःख पण देतात, असं आहे. मग म्हणून हे सगळं जग क्रिएट केलं भगवंतांनी की हा तुला राजा बनायचं आहे ना, तुला काहीतरी माझ्यासारखं करायचं आहे ना, चल ठीक आहे, ऐकत नाही तर हे घे खोटं खोटं. खोटं खोटं म्हणजे ते असं नाही की हे जरी दिसतंय ते म्हणजे जरी ते टेम्पररी आहे पण खोटं नाहीये. भगवंतांनी केलंय म्हणजे ते खरंच आहे, पण याच्यातील सर्व गोष्टी हे टेम्पररी आहे. कारण ते बनवलेले आहे दुःखालयम अशाश्वतम. भगवंत स्वतः सांगतात की हे दुःखालय आहे, दुःखालयम अशाश्वतम, आणि शाश्वत पण नाही, टेम्पररी आहे. एक तर दुःख भेटतंय आणि सगळं टेम्पररी आहे, असं आहे. दुःखालयम अशाश्वतम असं. मग त्यामुळे हे सगळं जग क्रिएट झालं आणि आपण मग त्याच्यात जन्म घेतला. आणि मग जसं बोललो आपल्याला पोचायचं होतं भगवंताकडे, पण आपण इकडे तिकडे काही ना काही भातुकलीचा खेळ खेळत राहिलो. ठीक आहे. ओके, अजून काही कोणाचा प्रश्न आहे? ठीक आहे, ठीक आहे. अजून काही कोणाचा प्रश्न आहे का? आपल्याकडे अजून 8-1 मिनिटं आहेत. विरंगुर तुमच्या लिस्ट मध्ये अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता, तसं काही नाही. बाकी कोणाचे काही प्रश्न? ठीक आहे, 8 मिनिटं आहेत. जर मला उत्तर येत असेल तर सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. हा ते, हा US वाहन वगैरे ते घेतात. मग परत पुढच्या त्रेतायुगात जेव्हा कृष्ण परत जन्म घेतील, द्वापार युगात, त्रेता नाही द्वापार युगात सांगितले जाणार. म्हणजे कसं असतं की हे ज्ञान आहे ते तेच आहे. काही सिच्युएशन्स बदलतात पण त्या तसाच राहतात. म्हणजे आता मला पण त्याच्याबद्दल एवढी ज्ञान नाहीये, पण मी जेवढं ऐकलंय ना की तर लीला कशात राहतात, रामायणच राहणार, परत राम अवतरणार, परत रावण अपहरण करणार, सगळं तसंच होणार एकदम. काही काही नवीन म्हणजे असं बोलू शकतो. आता बघा रामायण आपण किती वेळा ऐकतो, दरवर्षी आपण रामनवमीला रामायण कुठे नाही कुठे ऐकतो, बरोबर ना? तेच रामायण आहे, तेच सगळं काय आहे, पण आपल्याला एक नवीन रस भेटतो. कारण का? आपली कॉन्शियसनेस वाढते. आपण जेव्हा एकदा भगवंतांच्या कथा ऐकू तेव्हा पहिल्यांदा जेव्हा ऐकतो ना आपण, तेव्हा ऍज अ इन्फॉर्मेशन म्हणून असतात की नाही, राम होता, त्याची बायको म्हणजे त्याची वाईफ ही होती, हे असं होतं ते तसं होतं, एकदम फिक्स याच्यात, बरोबर. मग ती इन्फॉर्मेशन म्हणून ऐकतोय.
पण नंतर जेव्हा आपली भक्ती वाढत जाते, आपली कॉन्शियसनेस वाढत जाते, भगवंतांच्या प्रति प्रेम वाढत जातं, समजलं, कृष्णा कॉन्शियसनेस वाढत जाते, तेव्हा आपल्याला तीच कथा, तेच रामायण, तेच सर्व काय. बघा रामनवमीला परत परत कथा होतात. ते काय रामायण वेगळं सांगतात का? सांगतात का? तोच राम असतो. दरवर्षी रामायण म्हणजे रामनवमीला, कृष्ण जन्माष्टमीला तेच त्याच कथा असतात. रामायण तेच असतं. पण जे आपल्याला भेटत आहे त्याच्यातून ते काहीतरी वेगळं असतं. समजलं? मग कंटेक्स्ट जरी तोच असला, कारण भगवंतांचे जे गुण, म्हणजे भगवंतांचे जे गुण, रूप, नाम हे असे आहेत ना की ते अनलिमिटेड मध्ये आहेत. की जरी त्याच असल्या, गुण, रूप, नाम, लीला, म्हणजे भगवंतांचे रूप आहे. आता बघा कृष्ण या पोझिशन मध्ये किती वर्ष उभे आहेत, किती वर्ष आपण त्यांना बघतो. पण तुम्ही आज पण इस्कॉन मध्ये येऊन बघितलं, ज्यांची कॉन्शियसनेस वाढली आहे ते तासन तास त्यांना बघतायत. काय बघतायत त्याच्यात? ते तर असेच आहेत, पाय असे क्रॉस आहेत. हीच सेम सिच्युएशन आहे. मग गुण, रूप, हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा एक मंत्र आहे. इस्कॉन मधले काही डिवोटीज आता 35-40 वर्ष झाली त्यांना इस्कॉन मध्ये आहेत, तो एकच मंत्र जाप करतायत. 16 माळा तर पहिले करतात, नंतर पुढे जाऊन ते 64 वगैरे अशा माळा होतात. म्हणजे ऑलमोस्ट दिवसाचे 20 ते 22 तास ते फक्त जपमाळा करतात, असे पण डिवोटीज आहेत. मग मला सांगा, तुम्ही इकडे आता कोणाचं तरी नाव घ्या, अनिकेतचं नाव घ्या, सुयशचं नाव घ्या, घेत राहा. एकदा तुम्ही कंटाळाल, तुम्ही थांबाल, नाही आता नाही, मी नाही घेणार, एवढं कोण घेणार. पण 30-30, 40-40 वर्ष सेम ते महामंत्र, ज्याच्यात भगवंतांचं नाव आहे, तेच रूप, एवढी 40-50 वर्ष, त्याच लीला, रामायण तेच रामायण, काय वेगळं सांगतात का रामायणात? तेच सांगताय, तोच राम, तीच सीता माता, बरोबर ना? पण जे भेटत आहे त्याच्यातून ते वेगळं आहे. जसं मी बोललो, हीच भगवद्गीता एवढ्या वर्ष आधी सूर्याला पण सांगितलेली, बरोबर ना? भगवद्गीता आधी पण होती, याच्यानंतर पण असणार आहे. ऑलवेज ती असते. म्हणजे हे जे ज्ञान आहे कधी लुप्त होणार नाहीये. याच्या आधी म्हणजे श्रीकृष्ण सांगायच्या आधी पण ते ऑलरेडी होतं प्रेझेंट. भगवद्गीतेत पुढे भगवंत बोलतात की मी हे सगळ्यात पहिलं सूर्याला दिलं, आणि त्याच्या आधी पण हे सगळं जेव्हा ब्रह्माजींना पण दिलेलं आहे ज्ञान, जेव्हा ब्रह्माजी हे क्रिएशन करत होते तेव्हा सगळं त्यांना ज्ञान दिलेलं आहे. मग त्यांना पण ज्ञान आहे, मग ते ऑलरेडी असतं. पण जेव्हा काय होतं, ते ह्या सर्व गोष्टींमुळे ना, म्हणजे त्यांच्यावर एक कव्हर चढत जातो. कव्हर म्हणजे लुप्त होत जातं. ज्ञान आहे, जसा पाऊस पडला, समजा एक रोड आहे पावसाळ्यात, आपण बघा गवतामध्ये चालत असतो तर एक रोड बनतो चालून माणसाने चालून, पण पाऊस वगैरे पडला ना की त्याच्यात चिखल येतो, सगळं येतो, माणूस चालायचे पावसामुळे थोडे कमी होतात, व्यवहार करायचे वगैरे, मग परत रान उगतं, आणि आपण बघतो की आजूबाजूला तर रस्ता दिसतच नाही, परत रान होतं तसं एवढं म्हणजे ऑलमोस्ट कमरे एवढं वाढून राहतं, मग रस्ता दिसत नाही. इकडून तर रस्ता होता. मग तेच आहे की आपण ह्या गोष्टींमध्ये एवढे नंतर काळ जसं मी बोललो की ह्या जो टेम्पररी असल्यामुळे ह्याचा जो फ्लो आहे या मटेरियल लुकचा खाली आहे. मग इंटेलिजन्स कमी होत जाते. बघा आता आपल्याला ही भगवद्गीता लेखी फॉर्म मध्ये आहे, ती आपल्याला विचार करायला त्रास होतो. मग आणि सायंटिस्ट काय म्हणतात, लेखणी तर आता काही वर्षांआधी चालली आहे, त्याच्या आधी मग हे कसं काय, तर ते इंटेलिजन्स वापरायचे, डोक्याची बुद्धी. पहिले आपल्याला नंबर सगळे पाठ होते, बरोबर ना? मोबाईल नंबर, जेव्हा बटनाचे मोबाईल असायचे किंवा आपण डायरीमध्ये सगळ्यांचे आई वडिलांचे नंबर पाठ होते. पण आता कोणाचे नंबर पाठ आहेत? कोणाचेच नाही आहेत. फक्त स्वतःचाच एक पाठ असतो, तो पण आपण खूप वेळा सांगतो म्हणून. समजलं ना? मग असं इंटेलिजन्स कमी होत गेली. आता लेखणी आली, म्हणजे लिहिण्याची पद्धत आली, मग आता कोणाला हे श्लोक पाठ होत नाही. तेव्हा सगळ्यांना माहिती होतं, एकदा सांगितलं की बाय हार्ट होऊन जायचं, असे पण होते. परत प्रॅक्टिस नाही. मग तेव्हा इंटेलिजन्स हे सगळं आता खाली होत चाललं. मग त्यामुळे काय होतं की हे जरी ज्ञान तिकडेच असलं, अवेलेबल असलं, तरी ती घेण्याची ताकद ही कमी होते.
ती जाणण्याची ताकद, समजलं ना, घेण्याची, जाणण्याची, समजण्याची ही ताकद कमी होते आणि त्यामुळे भगवंतांना परत यावं लागतं आणि हे परत ज्ञान द्यावं लागतं. पण ज्ञान तिकडेच होतं, तिकडेच आहे, प्रत्येक वेळी तिकडेच राहणार आहे. पण जसं आता इंटेलिजन्स कमी होत जाणार ते समजायला हार्ड होत जाणार आहे. त्याला वाचन करा, एवढी भगवद्गीता वाचायची, बरोबर ना, एवढी भगवद्गीता कोण वाचणार एवढं? असं आता आता द्या, आता आजकालच्या मुलांना हातात द्या भगवद्गीता, संपणार आहे का त्यांना? खूप कमी लोकांना संपणार वाचून, फक्त वाचून. मग समजणे हा वेगळा विषय राहिला. मग तसंच ज्ञान हे लुप्त होत जातं हळूहळू, जरी तिकडेच असलं तरी. मग त्यामुळे परत यावं लागतं भगवंतांना, जन्म म्हणजे भगवंतांना परत यावं लागतं आणि परत सांगावं लागतं, जरी ज्ञान तिकडेच असतं तरी. समजलं? म्हणून ज्ञान हे तेच राहणार आहे, पण त्याचे अर्थ, त्याचे समजण्याची आपली बुद्धी हे सगळं बदलणार. त्याच्यामुळे ते नवीन आपल्याला भेटणार. जरी आज पण मी श्रीकृष्णांना जाऊन, मी किंवा मी नाहीच, जे इकडचे डिवोटी श्रीकृष्णांना जाऊन बघतात त्यांना वाटतं काहीतरी नवीन बघतोय मी, पहिल्यांदा बघतोय मी, असं का वाटतं? कारण कॉन्शियसनेस वाढत चालली आहे, भगवंतांच्या प्रती आकर्षण वाढत चालले आहे. म्हणून जरी तीच पोझिशन आहे, तीच दगडाची मूर्ती आहे, पण त्याच्यात भगवंत दिसत आहेत. ठीक आहे. ठीक आहे, आता 1 वाजलाय. आय होप ध्रुवंकू तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. ओके, राईज काय? ओके, ठीक आहे. 1 वाजले आहेत, तर काय कोणाचे प्रश्न असतील तर व्हॉट्सअप ग्रुप आहेच, तिकडे काही जास्त चर्चा होतच नाही. मला वाटतं मीच मेसेज टाकत असतो, उद्या लेक्चर आहे, आज लेक्चर आहे, 12 ते 1, 12 ते 1. मला वाटतं त्याच कामासाठी तो ग्रुप राहिलाय. ठीक आहे, जे काय असेल, आपली भक्ती थांबवू नका, सगळं करा तुम्ही आयुष्यात, खेळ खेळा, सगळं काही करा, मजा करा, पण भगवंतांची साथ सोडू नका. भगवंतांकडे एकच प्रार्थना करा की किती पण आयुष्यात, माझ्या आयुष्यात वाईट, दुःख येऊ दे, सुख येऊ दे, काही येऊ दे, पण मला तुला विसरण्याची बुद्धी मला येऊ नये. एवढीच भगवंतांकडे प्रार्थना करायची की भगवंत, तुला विसरण्याची बुद्धी मला येऊ नये कधीच. जरी माझ्या आयुष्यात करोडो दुःख, म्हणजे डोंगर एवढे दुःख असतील, माझ्या आयुष्यात डोंगर एवढे सुख असतील, पण तुला विसरण्याची बुद्धी मला येऊ नये. आणि हे तू कर, कारण मी माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये, मी या सेन्सेसच्या कंट्रोलमध्ये आहे, पण मी प्रयत्न पूर्णपणे करणार. मग मला तुला विसरण्याची बुद्धी येऊ नये, एवढी प्रार्थना करूया आपण. हरे कृष्णा. आल्याबद्दल धन्यवाद. आज म्हणजे तुम्ही खूप ठिकाणी असू शकला असतात, काही ना काही खूप करू शकला असतात, पण तुम्ही इकडे येण्याचा आणि भगवंतांविषयी जाणण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.